उद्योग मंत्री उदय सामंत ने सूरजागढ़ परियोजना को गढ़चिरौली जिले के लिए मील का पत्थर साबित होने की बात कही है। उन्होंने कहा कि जो लोग उद्योग को लेकर सरकार पर टिप्पणी कर रहे थे, उन्हें ये जवाब है। सूरजागढ़ स्टील प्लांट के भूमि पूजन कार्यक्रम में शामिल होने के पहले नागपुर में मंत्री उदय सामंत ने ये बात कही। उन्होंने कहा कि उद्योग में स्थानीय लोगों को प्रधानता दी जाएगी। इसी के साथ सामंत ने अनिल देशमुख द्वारा अजित पवार पर किए दावे पर भी टिप्पणी की। हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने देखील अतिशय क्रांतिकारक प्रकल्प असा आहे आणि महाराष्ट्राच्या उद्योग जगतासाठी तर आहेच आहे। अनेक वेळा आम्ही असं सांगितलं होतं की गडचिरोलीला ज्या विषयासाठी ओळखलं जातं, म्हणजे नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखलं जातो, त्याची जी ओळख आहे ती पुसून उद्योगनगरी जिल्हा करण्याचा जो शासनाचा प्रयत्न होता, त्याला मला असं वाटतं की यश येतं आहे। त्याची पहिल्यांदा ही सुरुवात होते। 10,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे आणि अशी जवळजवळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये 1 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक अनेक उद्योजक त्या ठिकाणी करणार आहेत। आपल्याकडे सुद्धा ज्यावेळी इंडस्ट्री सुरू होते त्यावेळी तिथल्या स्थानिकांना प्राधान्यानं प्रकल्पामध्ये नोकरी द्यावी असा नियम आहे, परंतु काही ठिकाणी हे होत नाही आणि त्याची आढावा घेऊन सुरुवात या सरकारमध्ये, महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही केली आणि आजचा जो प्रकल्प आहे ते त्याचंच एक प्रतीक आहे की गडचिरोलीमध्ये होणाऱ्या प्रकल्पामध्ये मला असं वाटतं की किमान 75% पेक्षा जास्त स्थानिक लोक काम करतात। मला आज हे माहीत नाही देशमुख साहेबांना कुठच्या सूत्रांकडनं हे कळलं आहे की माजी गृहमंत्री होते, त्यांना कुठलं सूत्र आहेत ते माहीत नाही, पण विधान परिषदेमध्ये ट्रेलर बघितलं आहे ना, कशाला आता सेपरेट लढायची गरज आहे। विधान परिषदेमध्ये असा ट्रेलर दिसलेला आहे की विधानसभा काय होणार आहे हे देशमुख साहेबांना देखील माहिती आहे, पण इथल्या नागपूर परिसरातल्या लोकांना मॉरल सपोर्ट दिला पाहिजे त्यांच्याबरोबर असलेल्या की बाबा नाही अजून काहीतरी चांगलं घडणार आहे, चांगलं घडणार आहे। तर लोकसभेला जे काही झालं, फेक नरेटिव्ह सेट करून संविधान बदलणार आहोत, त्याच्यानंतर मुस्लिम बांधवांना देश सोडावा लागणार आहे, हा जो फेक नरेटिव्ह होता तो बाजूला करण्यामध्ये आम्ही नक्कीच कमी पडलेलो होतो। याचा अर्थ खोटं सारखं सारखं चालत नाही, खोटाचा पराभव होणार आहे आणि महायुतीचं सरकार पुन्हा एकदा विधानसभेवर येणार आहे।